नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे कारलं। कारल्याला फाडून घ्यायचं, त्याच्यात मीठ भरायचं। मी फाडून घेतले, मीठ भरले, त्याला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं ठेवायचे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायला शेंगदाणे घ्यायचे। मी ते शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे 4 मिरच्या, मी त्याच्यात 4 मिरच्या टाकल्या, शेंगदाणे भाजून घेते। हे भाजून झाल्यावर आपल्याला याला वाटायचं आहे। आपल्याला वाटून घ्यायचे। त्यात 4 मिरच्या आहेत, शेंगदाणे कुठं जास्त बारीक नाही करायचं आहे। हे लसूण टाकला मी त्याच्यात, 2-3 कांड्या। उकडायला लावायचे, फक्त एकच उकळी घ्यायची, जास्त नाही घ्यायची, एकच उकळी। एक उकळी आणि एक गॅस बंद करायचा असते। आलेली आहे। आता आपल्याला याला काढून घ्यायचं आणि याला धुवून हळद, धना पावडर, गरम मसाला थोडासा, थोडं मीठ टाकायचं, थोडं मीठ चवीपुरतं, कारण की आपण कारल्याला मीठ लावलेलं होतं म्हणून थोडंच घ्यायचं। थोडी कोथिंबीर टाकूया। आता याच्यात थोडं पाणी टाकायचं, सुक्कट ठेवायचं वाटण, थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आणि ते मिक्स झाल्यावर कारल्यात भरायचं। असं भरायचं, सगळ्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं। आपल्याला भरून कारले करायचे आहेत ना, सगळ्या कारल्यात भरायचं, दाबून भरायचे। सगळे मसाले भरून घेतले। आपल्याला आता तेल टाकायचं आहे। ते कारल्याला फ्राय करायला थोडं तेल जास्त लागतं। थोडं तेल आपल्याला, मी 3 पळ्या तेल टाकल्या। आता एक एक करून सगळे कारले तेलात टाकायचे। सगळे कारले तेलात टाकले। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे, स्लो करायचं, स्लो ठेवायचं, आसवर ठेवायचं नाही।